नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण शब्दांच्या जातीतली एक जात म्हणजे क्रियाविशेषण अव्यय अभ्यासलं होतं. आज आपण पुढची जात म्हणजे शब्दयोगी अव्यय ही शब्दांची जात आपण अभ्यासणार आहोत. शब्दयोगी अव्यय म्हणजे काय? शब्दाला जोडून किंवा नामासोबत जोडून येणाऱ्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ, दगडाखाली विंचू आहे. दगड हे नाम आहे आणि त्याला जोडून कुठला शब्द आलाय तर खाली, म्हणून खाली हा शब्द शब्दयोगी अव्यय आहे. नदी जवळ गणपती मंदिर आहे. जवळ हा शब्द शब्दयोगी अव्यय. परीक्षेमध्ये बरीच मुलं चुकी करतात. नदी जवळ हा पूर्ण शब्द शब्दयोगी अव्यय म्हणतात, पण व्याख्या काय सांगते आपल्याला? नामासोबत जोडून येणाऱ्या, म्हणजे जर परीक्षेला तुम्हाला शब्दयोगी अव्यय विचारला तर अपेक्षित उत्तर असणार आहे जो जोडून शब्द आलेला आहे तो, म्हणजे जवळ, खाली हे शब्द शब्दयोगी अव्यय आहे. इथे काही एक तक्ता दिलेला आहे. शब्द सामान्य रूप अधिक शब्दयोगी अव्यय. माझ्याकडे हा शब्द आहे. या शब्दामध्ये तुम्हाला शब्दयोगी अव्यय कोणता आहे तर कडे, आणि उरलेला शब्द असतो तो सामान्य रूप. आई मात्र, आई हे सामान्य रूप आणि मात्र हे शब्दयोगी अव्यय. फळ्या जवळ, फळ्या हे सामान्य रूप आणि जवळ हे शब्दयोगी अव्यय. पण काही वेळा जर शब्दयोगी अव्यय शब्दाला जोडून आले नाहीत तर बहुधा ते क्रियाविशेषणाचे कार्य करतात. जर एखादा शब्द नामाला जोडून आला नाही किंवा शब्दाला जोडून आलेला शब्द नसेल तर तो शब्द तुम्हाला क्रियाविशेषणाचं काम करतो. उदाहरणार्थ, पतंग वर गेला. पतंग कुठे गेला? वर गेला. म्हणजे वर हे क्रियाविशेषणाचं काम करतं आहे, पण हा शब्द आहे शब्दयोगी अव्यय. मंदिर जवळ आहे. जवळ हे शब्दयोगी अव्यय आहे. गणेश दूर गेला. दूर हे शब्दयोगी अव्यय. हे झाले शब्दयोगी अव्ययाची तुम्हाला दिलेली माहिती. पण याचे शब्दयोगी अव्ययाचे काही प्रकारसुद्धा आहेत, त्याचा व्हिडिओ मी नंतर बनवणारच आहे. आता आपण पुढची जात बघणार आहोत केवल प्रयोगी अव्यय. पुढची जात आहे केवल प्रयोगी अव्यय. आता केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय? तर केवल प्रयोगी अव्ययाला दुसरं नाव आहे उद्गार अर्थी अव्यय. केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय? मनातली भावना तोंडावाटे पटकन बाहेर निघणे. समजा आपण रस्ता क्रॉस करत असताना अचानक एक वेगात आलेली गाडी आपल्या जवळ आली तर आपल्या मनात कुठली भावना येते? भीतीची. मग आपण कोणता शब्द वापरतो? अरे बापरे. बरोबर. मग अरे बापरे हा केवल प्रयोगी अव्यय आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याने खूप छान काम केलं असेल तर शिक्षक त्याचं कौतुक करतो. मग कौतुक करताना कोणती शब्द वापरतो? शब्बास. मग शब्बास हे काय आहे? केवल प्रयोगी अव्यय आहे. केवल प्रयोगी अव्ययाची व्याख्या काय आहे? आपल्या मनातील अचानक निर्माण होणाऱ्या भावना ज्या शब्दाने व्यक्त करतात त्याला केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात किंवा उद्गारार्थी अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ, अबब, केवढा मोठा समुद्र. शब्बास, मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न कसा विचारला जातो? एखादं वाक्य दिलं जातं आणि तुम्हाला केवल प्रयोगी अव्यय हा शब्द रिकामा ठेवला असतो. ही जागा तुमची रिकामी असते. तुम्हाला रिकाम्या जागी योग्य केवल प्रयोगी अव्यय शब्द लिहायचा असतो. आता पुढे केवल प्रयोगी अव्ययाचे प्रकार. परीक्षेला फार कमी प्रश्न विचारतात, पण तुम्हाला माहीत असावं म्हणून मी इथे थोडक्यात लिहिलेलं आहे. केवल प्रयोगी अव्ययाचे प्रकार. तिरस्कारदर्शक, म्हणजे एखाद्याचा आपण तिरस्कार करतो तेव्हा कोणते शब्द वापरतो? तर छी, थू, हड, हत. प्रशंसादर्शक, म्हणजे एखाद्याचं कौतुक करत असो आपण तेव्हा कुठले शब्द वापरतो? छान, शब्बास, वा वा. शोकदर्शक, म्हणजे दुःख व्यक्त करायचं असेल तेव्हा हाय, अरे रे, ऐग, अगाई. आश्चर्यदर्शक, बापरे, आहाहा, अबब. हर्षदर्शक, आहाहा, वा वा वा. आता इथे आहाहा आहाहा दोन प्रकारे आलेले आहे. एक आश्चर्यदर्शक आणि दुसरा हर्षदर्शक. हा शब्द परीक्षेला मागे एकदा विचारला होता. मौनदर्शक, म्हणजे चूप, चीप, गुपचूप, गप. संमतीदर्शक, अच्छा, हां, जी हां, ठीक. संबोधनदर्शक, अगं,
अरे, अहो, बा, रे. विरोधदर्शक छे, हट, छे छे. अशा प्रकारे आपण शब्दयोगी अव्यय आणि केवळप्रयोगी अव्ययचा भाग आपण अभ्यासला आहे. हा भाग तुम्हाला नक्की आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. धन्यवाद.